मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली, राज्यामध्ये फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि परभणी जिल्ह्यामध्ये पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीनं मोठा विजय संपादन केला आहे। हा मतदारांचा कौल, हा विकासाला कौल आहे। भविष्यामध्ये जो काही विकासाचा अनुशेष राहिलेला आहे तो भरून काढण्यासाठी जनतेने भारतीय जनता पार्टीला निवडून दिला। या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाचं आपल्याला आव्हान होतं? नाही, या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये महायुतीमधील एकमेकाच्या विरोधात जे काही, मग ते राष्ट्रवादी असेल, शिंदेसेना असेल, एकमेकालाच आव्हान होतं, पण महायुती सोडून महाआघाडीचं आम्हाला कुठलंही आव्हान नव्हतं। या अनुषंगाने जो आपण राजीनामा जनतेपर्यंत पोहोचला होता, कितपत त्याची अंमलबजावणी आपण करणार आहोत? भविष्यामध्ये जे काही आम्ही पक्षाचा जाहीरनामा असेल, आमचे वैयक्तिक सर्कलमधल्या काही अडचणी सोडवण्याचा शब्द असेल तो आम्ही भविष्यामध्ये नक्कीच पाळणार आहोत। आपण जलोत्सव या ठिकाणी साजरा करत आहात, आपले कार्यकर्ते करत आहात, येतो आम्ही झाकी पिक्चर आम्ही बाकी म्हणत आहात आणि काही आमदार म्हणून आपल्याला सोबत कार्यकर्ते सोबत होतात, त्यावर काय सांगता? नाही, भविष्यात भारतीय जनता पार्टीचा मी एक साधारण कार्यकर्ता आहे। भविष्यात जी काही भारतीय जनता पार्टी जबाबदारी सोपवेल, जबाबदारी पार पाडण्याचा मी प्रयत्न करतो। आपल्या पेठशिवणीमध्ये अनेक या ठिकाणी प्रकल्प आहेत, जसे आहेत, म्हणजे बंद स्थितीमध्ये आहेत, सध्या चालू करण्याचा आपला काही निर्धार वगैरे आहे? पेठशिवणीमध्ये सूतगिरणीसह रस्त्याची खूप बिकट अवस्था आहे, पाण्याची अडचण आहे, आरोग्य सेवाची गरज आहे। या सगळ्या अडचणी आम्ही भविष्यामध्ये व्यवस्थित त्याची अडचण दूर करणार आहोत। जलजीवन मिशनच्या माध्यमातून जो काय 1 कोटीच्या वरचा जो निधी आला होता जलजीवन मिशनसाठी, पण या स्थानिक लोकांचं म्हणणं होतं की कुठेही जलजीवन मिशनच्या माध्यमातून कुठे कामही पूर्ण झालेलं असं म्हणणं होतं। पूर्ण जे काही केंद्र असेल, राज्याचा निधी आलाय तो व्यवस्थित त्याचा विनियोग झालेला आहे आणि कामं सुद्धा व्यवस्थित झालेली आहेत। आता तुमच्या हातात तर जनतेने सत्ता दिलेलीच आहे, कुठल्या विकास कामापासून आपण या ठिकाणी सुरुवात करणार? पहिलं पेठशिवणीला पाणी पाजविण्याचं काम पहिलं हाती घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग ज्या काही सर्कलमधल्या अडचणी आहेत त्या आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। जनतेचे आभार कसे व्यक्त करणार? जनतेनं आज जवळपास माझ्या पत्नीला 6000 मतांनी निवडून दिला आहे। मी कायम त्यांच्या ऋणामध्ये राहून सर्कलचा आम्ही विकास करण्याचा प्रयत्न करणार आहोत।